गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी प्रश्नपत्रिका बघत आहोत ही प्रश्नपत्रिका आपण साधारण 3 ते 4 भागांमध्ये करणार आहोत। ती आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने सराव चाचणी किंवा नमुना प्रश्नपत्रिका म्हणून आपण ज्या PDF वापरत आलो आहोत त्या PDF मध्ये दिलेली आहे। ही शेवटी तुम्हाला सराव नमुना संच क्रमांक 1 मध्ये ही चाचणी तुम्हाला पाहायला मिळेल। हिचं पान नंबर साधारणपणे 157 च्या 134 जी PDF आहे त्याच्यामध्ये 134 पानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। या प्रश्नपत्रिकेतील आजच्या भागामध्ये आपण इंग्लिशमधील 15 ते 20 प्रश्न पाहणार आहोत। ओके, चला आपण आधीच्या ज्या सूचना आहेत त्या आजच फक्त वाचू, नंतरच्या याच्यामध्ये आपण त्या सूचना वाचणार नाही। ओके, सुरुवात करतोय। बघा, या चाचण्यांचा उपयोग तुम्हाला मंथन सारख्या परीक्षेतही होईल। त्यानंतर इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, तुम्ही ज्या लक्षवेध, प्रज्ञाशोध, महात्मा फुले, BRTS, त्यानंतर रयत माऊली, सातारा सैनिक स्कूल, इतर सर्वच परीक्षांमध्ये ही चाचणी तुम्हाला उपयुक्त ठरेल। ओके, चला तुमच्या समोर स्क्रीनवरती आता प्रश्न दिलेला आहे। पहिला प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायचा आहे। ओके, पहिला प्रश्न तुम्ही सोडवायला घेऊ शकता। बघा, तुम्हाला व्हिडिओ झूम करून देखील पाहता येईल। व्हिडिओ तुम्ही झूम करूनही पाहू शकता। पहिला प्रश्न काय आहे मी वाचतो, तुम्हाला जर स्वतः सोडवायचा असेल तर पॉज करा। विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज एन साऊंड, न साऊंड। ओके, म्हणजे खालच्या कोणत्या याच्यामध्ये न असा आवाज येतो। ओके, न असा आवाज खालील कोणत्या अक्षरामध्ये येतो तो बघायचा आहे। बघा बरं, ए मध्ये न येतो का? नाही। एम मध्ये येतो का? नाही। म्हणजे ए मध्ये नाही, एम मध्ये नाही, एच मध्ये नाही। मग एच मध्ये काय येतो? एच मध्ये ह असा आवाज येतो, ए मध्ये अ असा आवाज येतो आणि एम मध्ये म असा आवाज येतो। मग एन मध्ये कोणता आवाज येतो? एन मध्येच न असा आवाज येतो। एन मध्ये कोणता येतो? न। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आले लक्षात? पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये आपण घटक तयार केलेला आहे। बघा, अल्फाबेटिकल सुरुवातीला अगदी जी आपली प्लेलिस्ट आहे तिसरीची, त्याच्यामध्ये पहिल्या प्लेलिस्टमध्ये 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला कंटेंट सापडेल, अक्षरं आणि त्यांचे फोनेटिक्स किंवा त्यांचे आवाज। ठीक आहे, चला पुढचं बघू। पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। दुसरा प्रश्न, नेम ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क। नेम द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क। पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, तरी पुन्हा उजळणी करतो। पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हे। खालील प्रकारचे विरामचिन्ह कोणते आहेत बघा, म्हणजे विरामचिन्ह कोणते आहे यावरती हा प्रश्न आहे। आपण त्याचाही घटक केलेला आहे। ठीक आहे, विरामचिन्ह। खालील विरामचिन्हांचे नाव सांगा। आता याच्यामध्ये एक विरामचिन्ह आलेलं आहे, कोणतं आहे बघा, तुम्ही झूम करूनही बघू शकता। व्हिडिओ झूम करा, बघा। हाऊ वंडरफुल। हाऊ वंडरफुल म्हणजे काय? या वाक्यामध्ये भाववाचक वाक्य आहे। बघा, पुढे तुम्हाला याची गरज पडणार आहे। भाववाचक म्हणजे काय? याच्यात भावना व्यक्त केलेल्या आहेत। भावना, तो उद्गाराच्या स्वरूपामध्ये त्या भावना आहेत आणि त्या भावनांमधून तो म्हणतोय हाऊ वंडरफुल। मग अशा वेळी त्या वाक्यामध्ये एक चिन्ह वापरलं जातं, त्याला उद्गार चिन्ह म्हणतात। काय म्हणतात? उद्गार चिन्ह। ठीक आहे, म्हणजे हे चिन्ह कोणतं आहे? याला इंग्लिशमधून एक्सक्लामेटरी मार्क म्हणतात किंवा एक्सक्लामेशन। बघा बरं, खाली नावं दिलेत, ते क्वेश्चन मार्क आहे का? पहिला नाही। क्वेश्चन मार्क कसा असतो? अशा प्रकारे खाली दिलेला असतो, तो असतो क्वेश्चन मार्क। कॉमा कसा असतो? कॉमा असा असतो। फुल स्टॉप तो आपल्याला माहिती आहे। मग एक्सक्लामेटरी मार्क जे आहे किंवा एक्सक्लामेशन मार्क, दिस इज लाईक म्हणजे हे उद्गार चिन्ह याच्यामध्ये दिलेलं आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ओके, या एल नंतर ए पाहिजे होता, इथे स्पेलिंगमध्ये थोडीशी करेक्शन आहे, एक्सक्लामेशन। ओके, ठीक आहे, चला पुढचं बघू। पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे, तुम्ही तो झूम करूनही वाचू शकता, थोडं वर घेतलं आहे बघा चेक करून। रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड फाइंड इट्स एक्झाम्पल। रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड फाइंड इट्स एक्झाम्पल। खालील शब्द वाचा आणि त्याचे उदाहरण पर्यायातून शोधा। बघा बरं, पर्यायातून तुम्हाला उदाहरण शोधायचे खालील शब्द वाचून। मग कोणता आहे खालील शब्द वाचून? ॲनिमल। ओके, ठीक आहे, म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट द ॲनिमल। तुम्हाला वर्ड शोधायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, त्याचं उत्तर काढा। बघा ॲनिमल कोणत्या याच्यात आहे खाली? बॅट, कॅट, मॅट, हॅट। मग आता हॅट म्हणजे काय झालं?
बघा बरं, हॅट म्हणजे काय झालं? हॅट म्हणजे तर टोपी, मॅट म्हणजे नाही, बॅट म्हणजे ही बॅट. आता हा जो बॅट आहे ना, बॅट, बॅट नावाचा एक प्राणी देखील असतो. या प्रश्नाचं उत्तर कॅट आहे, पण बॅट असतो, त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे कॅट. पण हा जो बॅट आहे ना, बॅटसुद्धा एक ॲनिमल आहे. बॅट एक ॲनिमल आहे. तो बघा, तो शोधा, त्याला बॅट्स म्हणतात. ओके, तो ॲनिमल मला शोधून या कमेंटमध्ये सांगायचे. ओके, किंवा पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेन. तो ठीक आहे, तुम्ही शोध घ्या. चला, मी सांगत नाही उत्तर त्याचं. ओके, पुढचा प्रश्न बघायचा आहे. 4था प्रश्न आहे, चेक करा. चला, विच ऑफ द फॉलोइंग मंथ हॅज 31 डेज? खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? एप्रिलला किती असतात? 30 दिवस. ओके, एप्रिलला किती असतात? 30 दिवस. त्याच्यानंतर फेब्रुवारीला 28 किंवा 29 दिवस. फेब्रुवारीला 28, 29, ह्याला 30. सप्टेंबरला ह्याला 30. मग तुम्हाला ह्याच्यासाठी इंग्रजी महिन्यांचे दिवस, मराठी महिन्यांचे दिवस यांचा अभ्यास केलेला असायला हवा. ऑगस्टमध्ये मात्र असतात 31 दिवस. कसं बघा, मी समजून सांगतो. जुलै आणि ऑगस्ट शेजारी येतात. आपण ज्यावेळी असे हाताची मूठ करतो ना, मी तो घटक समजावून सांगितलेला आहे. तर यामध्ये इथं जुलै येतो, तो उंचवट्यावर येतो, त्याला 31 दिवस असतात. इथं ऑगस्ट येतो, तो उंचवट्यावर असतो. ओके, म्हणजे हे मागून पहिला इथे जुलै येतो, तो 31 उंच याचा, आणि परत इथे येतो तो उंच याचा. ठीक आहे, हा घटक जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचे? आपल्या 4थीच्या लिस्टमध्ये आपण ते महिने घेतलेत आणि 3रीच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा आहेत. ओके, चला, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? ऑगस्ट होतं. ओके, 4थ्या प्रश्नाचं उत्तर ऑगस्ट आहे. त्यानंतर सी द पिक्चर अँड फाइंड रिलेटेड वर्ड. ह्याच्याशी जे चित्र दिसतं याच्याशी रिलेटेड वर्ड तुम्हाला शोधायचं आहे. सॅड फेस आहे का? इज दिस सॅड फेस? मग तुम्हाला हे इंग्लिशमधले पर्याय शब्द वाचता यायला हवेत. सॅड फेस नाही, दुःखी आहे का? नाही, सॅड म्हणजे दुःखी, ते नाही. ओके, मग तो नाही म्हटल्यानंतर मग काय आहे? सॅड नाही म्हटल्यानंतर आनंदी आहे का? बघा बरं, आनंदी फेस आहे का? नाही. ओके, त्याच्यानंतर आनंदी पण नाही. फनी, मजेशीर आहे का? नाही. मग इट इज अन अँग्री फेस? यस, दिस इज अन अँग्री फेस. हा अँग्री फेस आहे, चिडलेला आहे. ओके, ही व्यक्ती चिडलेल्याचा चेहरा दाखवते. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचं बघू. 6वा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, तुम्ही सोडवू शकता. विच ॲरो वी यूज फॉर डाऊन? विच ॲरो वी यूज फॉर डाऊन? ओके, ठीक आहे, आता आपण एक एक ॲरोची माहिती घेऊ. तुम्हाला आपण तो घटक घेतलेले पण आहेत. अप, हा अप आहे, वर जाणारा. हा कुठे आहे? हा आहे राईट. राईट म्हणजे काय? तो जातो उजवीकडे. RIGHT, राईट, उजवा. ठीक आहे, आता मी लिहितोय ना, मी उजव्या बाजूला लिहित चाललेलो आहे. त्याच्यानंतर हा आहे लेफ्ट, LEFT, लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा. ओके, लेफ्ट म्हणजे डावा, हे तुम्हाला माहितीच आहेत हे घटक. ठीक आहे, मग आता हा जो डाऊन त्याने आपल्याला विचारलं. डाऊन म्हणजे काय? खाली. ठीक आहे, डाऊन म्हणजे काय? खाली. मग डाऊन जर खाली जाणार असेल तर हा ॲरो मात्र आपल्याला डाऊन दाखवतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? 1 नंबरचा पर्याय, क्वेश्चन 1. ठीक आहे, चला, फार वेळ लागत नाही, तुम्ही लगेच समजून घेऊ शकता. आपला तेवढा सराव झालेला आहे पुरेसा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू, 7वा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रायमिंग वर्ड? नॉट, नॉट, बघा इथं काय आलं आहे, प्रश्न नीट वाचा. नॉट अ रायमिंग वर्ड, नाही. न जुळणारा, यमक नसणारा. ठीक आहे, बॉल, कॉल, विल, टॉल, हा तर रायमिंग आहे. कॉल पण रायमिंग आहे, हे तिन्ही रायमिंग आहेत. नसलेला शब्द आहे विल, हा यमक जुळत नाही. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचं बघू. 8वा प्रश्न. 8वा प्रश्न तुम्हाला शोधायचा आहे. मग 7.15 मीन्स 7:15 म्हणजे किती? 7.15, 7 वाजून झालेत. 7 वाजल्यानंतर 15 आहेत, म्हणजे पुढचे 15 आपल्याला पाहावे लागतील. मग कसं असतं, एखादी गोष्ट मिनिट घड्याळामध्ये
तो मिनिट पुढे गेला म्हणजे काय होतो? पास्ट, बरोबर आहे. मग आता जर पास्ट असेल तर 15ला काय म्हणतात? मी समजून सांगतो, लक्षात घ्या. 15ला म्हणतात क्वार्टर. काय म्हणतात? क्वार्टर. QUARTER, क्वार्टर. हे बघा इथं दिलं क्वार्टर, सगळीकडे आहे. 15 म्हणजे क्वार्टर, क्वार्टर, क्वार्टर. मग आता होऊन गेलेल्या गोष्टीला काय म्हणतात? वाजून गेले. 7:15 जिथं वाजून गेले ना, त्याला शब्द आहे पास्ट. काय आहे? पास्ट. म्हणजे ह्या शब्दाचं असं मिनिंग होतं याचं. आता हाच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. क्वार्टर पास्ट 7. काय म्हणतात? क्वार्टर पास्ट 7. ओके. बघा परत एकदा आपण समजावून घेऊ. इथं काय होतं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हा क्वार्टर टू 7 आहे. म्हणजे क्वार्टर टू 7 अजून 7 वाजायचेत. म्हणजे हा 6:45 होतो. हा किती होतो? इथं लिहून दाखवतो. 6:45. ठीक आहे. हा जुळत नाही. हा आपला पर्याय नाही. क्वार्टर पास्ट 8. इथं तर 8 आलाय. आता इथं 7:15 आहे. क्वार्टर पास्ट म्हणजे ही वेळ होते 8:15. ही सुद्धा आपला पर्याय नाही. सगळे पर्याय समजावून घेऊ, पुढे परत अडचण येणार नाही. आणि क्वार्टर टू 8 म्हणजे ह्याच्यामध्ये 8ला 15 मिनटं कमी आहेत. मग 8ला 15 मिनटं म्हणजे 7:45. हा पर्याय सुद्धा नाही. मग आपला जो योग्य पर्याय आहे, आपण या प्रश्नांच्या माध्यमातून स्पष्टीकरणे समजावून घेत आहोत. हा पर्याय आहे क्वार्टर पास्ट 7. ओके. क्वार्टर पास्ट 7 म्हटल्यानंतर हे आणि झालेले आहेत म्हणून 7:15. ओके. चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे 9वा. तुमच्यासमोर स्क्रीनवर आहे, तुम्ही तो सोडवू शकता. फाइंड इनकरेक्ट पेअर अपोजिट वर्ड्स. इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. चुकीच्या विरुद्धार्थी शब्दांची जोडी शोधा. सोपा शब्द हे. आपण ह्याच्यावरती प्रॅक्टिस सेट पण दिलेले आहेत भरपूर. प्रॅक्टिस सेट आपल्या ग्रुपमध्ये क्लासमध्ये नियमित येत होते. ते तुम्ही बघितले असतील. ठीक नसेल तर हाच क्लास तुम्हाला पुढच्या वर्षी 4थी 5वी 6वी 7वीपर्यंत उपयुक्त ठरणार आहे आपला. ओके. कंटिन्यू क्लास आपण घेणारच आहोत, चॅनलवर उपलब्ध आहे. मग बघा बरं, चुकीच्या विरुद्ध शब्दांची. अप डाऊन हे तर बरोबर आहे. मॅन अँड फॅन. न्यू आणि ओल्ड. हो, न्यू म्हणजे नवा आणि ओल्ड म्हणजे जुना. ही बरोबर आहे. आपल्याला चुकीची सांगितलेली. गो आणि कम. गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे. हे तिन्ही बरोबर आहेत. मग हे नाहीत. मग मॅन आणि फॅन ही विरुद्धार्थाची जोडी नाही. हे काय आहे? रायमिंग वर्ड आहेत. काय आहेत? हे रायमिंग वर्ड आहेत. म्हणजे याच्यामध्ये यमक जुळवलेला आहे आणि आपल्याला त्यांनी सांगितले चुकीची शोधा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मॅन अँड फॅन. ओके. चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न 10वा. कंप्लीट द फॉलोविंग मोटो विथ प्रॉपर वर्ड. मोटो म्हणजे काय? ब्रीद वाक्य. मोटो म्हणजे काय? परत एकदा समजावून सांगतो. आपण त्याच्यावरती व्हिडिओ केलेलाच आहे. 2 पार्टमध्ये केलेला आहे. 4थीच्या याच्यातसुद्धा सुंदर व्हिडिओ झालेला आपला. मग मोटो म्हणजे बघा, मोटो म्हणजे काय? तर मोटो म्हणजे ब्रीद वाक्य. मग आता हे या मोटोचं तुम्ही वाचन करायचं आहे. हेल्थ इज. आता हे घोषवाक्य म्हणा. ठीक आहे. सोप्या भाषेत तुम्हाला याला घोषवाक्य म्हणता येईल. मग घोषवाक्य कसे होईल? हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य वीक असेल तर होईल का नाही? आरोग्य स्ट्रॉंग असेल तर होईल का नाही? आरोग्य. मग संपत्ती म्हटल्यानंतर गुड पण येणार आहे. संपत्तीला शब्द आहे वेल्थ. हेल्थ इज WELTH, वेल्थ. ओके. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हेल्थ इज वेल्थ. ठीक आहे. चला पुढचं बघू. 11वा प्रश्न आपल्याला बघायचा. फाइंड द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ फॉलोविंग वर्ड. दिलेल्या पर्यायातून दिलेल्या शब्दाचे संक्षिप्त रूप शोधा. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायचा आहे. आपण याच्यावरती 2 पार्ट केलेले आहेत. व्हिडिओचे 2 घटक केलेले आहेत. एक पार्ट फर्स्टमध्ये पण आहे आणि पार्ट सेकंडमध्ये. 2 भागामध्ये आपण पूर्ण घटक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रश्नाचं उत्तर घेतलं आहे. ठीक आहे. बघा 11वा प्रश्नाचं तुम्हाला वेळ देतो आहे, तुम्ही सोडवायचे. ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार कसा होतो तो सांगतो. हा चुकीचा आहे. हा पण नाही. हा सुद्धा चुकीचा आहे. हा सुद्धा चुकीचा आहे. योग्य सांगतो कसा आहे. इट. हा इट नंतर जो आय आहे ना, हा लोप पावतो. त्याच्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह येतं आणि नंतर यस येतो. ठीक आहे. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बरोबर आहे. आपण जो पर्याय क्रमांक 1 पाहिला आहे हा बरोबर आहे. ठीक आहे.
मग आता आणखी एक उदाहरण घेऊन समजावून सांगतो. बघा बरं, आणखी एक उदाहरण घेतो. डू नॉट. डू नॉट म्हणजे काय? नकारार्थी वाक्य, करू नकोस. ठीक आहे. डोंट. मग आता याचं कसं बदल होतं बघा. DON हा मधला जो ओ आहे हा लोप पावला, ॲपॉस्ट्रॉफी आला इथं आणि त्याच्यानंतर टी आला. डोंट. काय आला? आलं लक्षात? हे झालं याचं योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं रूप. ओके. चला, तुम्हाला घटक समजलाच असेल. पुढे जाऊ. सिलेक्ट द करेक्ट लेटर इन द प्लेस ऑफ. ह्याच्यामध्ये योग्य शब्द शोधायचा आहे. ठीक आहे. बघा बरं. वर्ड, त्याच्यानंतर इकडनं एक टाकून बघा काय होतं आहे. ए वार्ड आणि डॉग नाही होणार. डॉग ओ यू पण बसत नाही. हा यू सुद्धा बसत नाही. ई सुद्धा बसणार नाही. ए पण नाही. ओ टाकून बघा. आता ओ जर टाकला तर पहिला शब्द होईल WORD वर्ड आणि दुसरा शब्द होईल DOG डॉग. ओके. म्हणजे इथं काय बसते? पर्याय क्रमांक किती आहे? 3. पर्याय क्रमांक 3. ओ हा सबस्टिट्यूट शब्द तिथं योग्य बसतो. ओके. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे फाइंड द ऑड मॅन आउट. याच्यात न बसणारा अयोग्य शब्द बाजूला काढा. ऑरेंज, मँगो, ब्रिंजल, बनाना. ओ काय आहे बघा बरं. हे सगळे काय आहेत? ऑरेंज काय आहे? मँगो काय? ऑरेंज हा फ्रूट आहे. ओके. म्हणजे दिस इज फ्रूट. मँगो इज फ्रूट. बनाना इज फ्रूट अँड ब्रिंजल इज नॉट अ फ्रूट. इट इज अ व्हेजिटेबल. म्हणजे ऑड मॅन आउट कोणता आहे? ब्रिंजल. ओके. चला पुढचा प्रश्न बघू. त्या प्रश्नाचं उत्तर तिसरं होतं. चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 14वा प्रश्न. आय ॲम पार्ट ऑफ युअर बॉडी. तुम्ही झूम करूनही बघता येईल तुम्हाला. आय एम पार्ट ऑफ युअर बॉडी. आय हेल्प यू टू वॉक अँड डान्स. हू आय एम. मी तुमच्या शरीराचा. आता इथं मराठीत नसेल परीक्षेत तुम्हाला मराठीत शब्द देणार नाहीत. मी तुमच्या शरीराचा एक पार्ट आहे जो तुम्हाला वॉक करायला म्हणजे चालायला मदत करतो आणि डान्स करायला. कोण मदत करतो हो? वॉकिंगला आणि डान्सला. ठीक आहे. डान्सला कोण मदत करते? लेग, पाय मदत करतात. हँड करतो का पाय चालायला? माउथ करतं का? हेड करतं का? नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर लेग. ओके. चला पुढचं बघू. 15वा प्रश्न बघू आणि आपण थांबणार आहोत. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये उरलेले प्रश्न आपण बघू. हाऊ मेनी वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स विल बिगिन विथ द कॅपिटल लेटर्स. पुढच्या वाक्यामधले असा प्रश्न हमखास असतो परीक्षेला. तुम्हाला त्या पंक्च्युएशनचे त्याचे रायटिंगचे नियम माहीत असायला हवेत म्हणून असतो. खालील वाक्यातील किती शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतील? बघा बरं किती शब्द होतील. रीमा इज गोईंग टू नाशिक फ्रॉम पारनेर. ओके. आता रीमा जो शब्द आहे ना तो नाव आहे म्हणजे आर त्यातलं कॅपिटल येईल याच्यातलं. गोईंग टू नाशिक म्हणजे काय आहे? ते सिटीचं नाव आहे त्याच्यामुळे ते सुद्धा कॅपिटल येईल. ओके. नाशिक, त्याच्यानंतर रीमा आणि आणखी एक आहे पारनेर इज ऑल्सो अ तालुका प्लेस इन अहमदनगर. ठीक आहे. म्हणजे अहमदनगरमधले तालुके आहेत. 3 नावं त्याच्यामध्ये कॅपिटल येत आहेत. अजून येतं आहे का बघू आपण? अजून येतं आहे का? नाही. कोणतंच अक्षर नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला साधारण 20 मिनिटांचा घटक आपण 15 प्रश्न या भागात बघितलेत. पुढच्या भागामध्ये उरलेले प्रश्न बघू आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रश्नपत्रिका संपवून टाकू. ओके. घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे. बाय. चला.